तर गाववाल्यांनी हा आहे निशान, सॉरी तेव्हाचा निशान आणि आताची निष्ठा. हो, निष्ठा एक ट्रान्स वुमन आहे. काही दिवसापूर्वी एका प्रोग्राममध्ये माझी निष्ठाची भेट झाली. निष्ठा पेशाने सायंटिस्ट, अतिशय हुशार अशी मुलगी. बोलता बोलता समजलं की तिचं मामाचं घर हे वालावल आहे आणि निशांची निष्ठा झाल्यापासून म्हणजे गेली 10 वर्ष ती मामाच्या घरी गेलीच नाही आहे. घरचे लोक, गावातले लोक तिला ॲक्सेप्ट करतील की नाही ह्या भीतीमुळे ती गावी गेलीच नव्हती. पण गावची ओढ तिच्या बोलण्यातून जाणवत होती. मग आमचं ठरलं तिच्या गावी जायचं. हे सर्व मामाचं आहे माझ्या. इथे काजीची फॅक्टरी होती त्यांची. अच्छा. सगळे वर्कर इकडचे गावाले सगळे येऊन काजी वगैरे तोडून त्याला भट्टीमध्ये वगैरे टाकायचं. अच्छा. तू पण करायचीच मदत तेव्हा? हो, मी नेहमी बघायला जायचे कोण काय करत आहे आणि असंच काजी उचलून खाऊक जायचे. मग ते सांगायचे कच्ची खाऊ नको, मग त्याका चीक लागायचो. 10 वर्षांनी गावीला तरी पण मालवणी बोलायचा प्रयत्न करता. मालवणी लक्षात असा त्याच्या पूर्ण. इतकी चांगली नाही मालवणी माझी, पण येते थोडी थोडी तुटकी बोलते. आलं का? हो, आलो आपण. इथे आजोबांचं दुकान आहे, गिरणी आहे. लहान असताना मी चॉकलेट खायला यायचो. मुठ्ठी भरून चॉकलेट खात असायचो आणि आजोबांचा आवाज येताच तिथून पळायचो, नाही तर फटके मिळायचे. अर्चना, ह्या वालावलीतला अर्काचो पूल. अर्काच्या पुलावर एसटी थांबता. ही वाट माझ्या मामाच्या घराकडे जाते. आता मामाच्या मामाकडे जाऊ. तर ही असा निष्ठाच्या मामाकडे जाणारी वाट. आणि निष्ठा 10 वर्षांनी येतात, पण 10 वर्षाच्या आधी जेव्हा इला तेव्हा निशांत होता आणि आता त्या निष्ठा म्हणून गावी येतात. बघूया पुढे काय होता, कशी लोकांची रिॲक्शन होता. मी बघितलं इकडे तू आता तिथे गामा काय होतं ना, बघून झालं मग बुजुर्ग किडे बिडे नव्हते ना, त्यावेळेस मी रात मारले आणि बुजुर्ग बघितलं मग किडे होते. आणि ती 2 बापू काकाची, तो एक एका काकाचा, बाकीची सगळी गेली खायचं. हा मामाच दिसतो. हा मामाच दिसतो. मामाची डुप्लिकेट झाली. आज 10 वर्षांनी निष्ठा आली होती आणि तिच्या मामाच्या लोकांनी तिच्या या बदलासकट तिला स्वीकारलं होतं. खरं तर निशान ते निष्ठा ह्या मोठ्या प्रवासात सगळ्यात खंबीरपणे उभी राहिली होती ती निष्ठाची आई. आणि खरं तर आपल्या घरातले आपल्यासोबत असतील तर आपण समाजाला सगळ्याला तोंड देऊ शकतो. खरं तर आपल्या मुलामधला एवढा मोठा बदल स्वीकारणं एका आईला खूप कठीण असतं. पण निष्ठाच्या आईने तो बदल स्वीकारला आणि निष्ठाबरोबर खंबीरपणे उभी राहिली. आणि म्हणून तर निष्ठा समाजाला तोंड देत आज खंबीरपणे उभी आहे. निष्ठाच्या फॅमिलीने खूप हसत तिचं स्वागत केलं. आणि हा विवेक, ही माझी मामी, हा माझा मामा, ही माझी आजी. बस बस, ही पण माझी मामी, हा माझा मामा. मला वाटली कशा मामाची बायको. निष्ठा खूप दिवसाने येल्यामुळे आजी कसं वाटतं की तिका नजर लागल्या म्हणून आजी आता नजर काढता निष्ठाची. निष्ठा कसं वाटतं आजी नजर काढता? माका खूप मजा वाटते लहानपणापासून. काय ते मीठ मिरशांग काय व्हायचा घाला पण काढा आणि जोरात बोला, मोठ्यान बोला. डोळे फुटान जाऊ दे असंच म्हणतात ना.
अगोदरचीच घाला गरजेच्या पद्धतीत. आजी हळूहळू बोलते, हळूहळू बोलते आजी. कोणा कळाक नको ना आजी, हळूहळू बोलते. आजी कोणतं नाव घेऊन गाडी घातलं ते कोणाला कळत नको समजला. आजी तो व्हिडिओ लोकांनी बघितला तर लोकांना ऐका ना सर, आम्ही तुका घेऊन जातो एका ठिकाणी जिथे आमका आई घेऊन जात असता लहान असताना. हो हो आम्ही तयारच असं. तलावात म्हशींका नाव काढायचो आम्ही संध्याकाळचा. काय बोलते? हो आणि कमळं कसली झाली? हो ना, पण काढायचं बरीच तुम्ही? असत. लहान असताना कमळं नव्हती, अच्छा, आता येईल असं. म्हणजे तेव्हा पाणी होतं फक्त पाणी होतं म्हणून म्हशीक नाव काढायचं. आई आणि तू सगळी यायची. म्हणजे काय मजा वाटायची म्हशी बरोबर झालं लहान. खूप मजा वाटायची. आणि काय करायचं? दगडी टाकायचो पाण्यात, मासे पकडले. मासे बघायचो, मामा त्यांका नाव घालायचो. चल ना मग आपण मारूया दगडी. लहानपणीची तुझी आठवण जागी करूया. तेव्हा तळ होतं काय? आता कमी झालं का होतं? नाही आता वाढलं उलट. अच्छा, मग म्हशीला चरायला आणायचं तिथे. हो, काय मजा यायची. आता पण मजा घेतोय. आता पण खूप मजा येते. भारी वाटतं ना परत तेच दिवस जगताना. आजचा लहानपणी दिवस तुझा बालपणात जायचं आणि परत बालपण जगायचं गावातलं. हो चला अजून खूप मजा करायची आपल्याला. नक्की. खरं वाटलं. मस्त ना. ये चालते. सांभाळ. घे. तुझ्यामुळे मी आज पहिल्यांदा कमळाची फुलं काढली. थँक्यू. थँक्स टू यू. जामचं झाड, आणि लहान असताना आम्ही वर चढून जाम घेऊन खायचो. पण आता सगळे वर आहे आणि मी उंच झाले तर माझ्या हातालाच सगळी जाम घे आम्हाला काढून आपण खाऊया. बघूया, प्रयत्न करूया. दिसून घेऊ हातात. बाजूने एक फुलं हे लहानपणीची हौस आता पूर्ण. मस्त आहेत. काहीतरी निष्ठा खूप गोड आहेत. डिलिशियस. टेस्ट लहानपणीची आहे. जाम गोड आहे. पेर जरा स्विमिंग पूल होतं लहानपणीचं. आंघोळ करायची. मी तेव्हा आंघोळ करायची. धोनी धोनी हौद हौद आता हौदात कुठे आंघोळ जाऊया? करायची. आता कुठे आमच्या म्हशी. आता नाव सांग ना तुमचं. ए, नाव काय त्यांची? गुड्डू बिड्डू. कोण गुड्डू? हा गुड्डू, तो बिड्डू आणि तो टिट्टू. खुशबी. आणि तिथे झाडं आहेत ना, तिथे हे आहे पाणी. मच्छी म्हणजे आता पण तिथे मच्छी बिच्छी सगळे. हे तुमचं बाग आहे. लहानपणी गोळा करायची. नारळ. मला खूप मजा यायची इथे साफसफाई करताना. आजोबा घेऊन यायचं आम्हाला, झाडू वगैरे सोबत आणून सगळे साफ करत असायचो. आता लोक कमी आहेत वाटतं म्हणून साफसफाई कमी होत आहे. काय मस्त आहेत ना झाडं. त्याच्या भोवती गोल फिराक आमका मजा यायची. आम्ही खामखाम खेळायचो. आणि कुठे इथे ही आमची विहीर आहे. आज मी आले घरी तेव्हा पाणी मागलंय आणि माका फिल्टरचं पाणी दिला. मी म्हटलं माका फिल्टरचं पाणी नको, माका विहिरीतलं पाणी दिवसा. विहिरीच्या पाण्याची वेगळीच चव लागता.
फिल्टरचं पाणी तर किती वर्षांनी विहिरीचं पाणी दिलं? 10 वर्षाने विहिरीचं पाणी दिलं, पण 10 वर्षांनी टेस्ट केली. अगदी घरासारखं वाटतं. आता आपण आंब्याचं झाड बघायला जाऊ. एक तरी पान. अरे बीज काढला म्हणतो, आंबा पडत नाही. ठीक. एका म्हणतात तोर आणि एका म्हणतात आंबा. नाही चांगला. काय घे, ऊन लागलाय त्याला. गरगरी. लहानपणीच्या आंबट गोड आठवणी गोळा करताय निष्ठा. आता आई पण काकी कुठे गेली? काय मारतो त्याला? घरात नारळ आहेत. नारळ आहेत. दुकानात जाऊया रे. आणि हे बघा फणस. बंद म्हणजे असं पण आता बघ. हा मग उघड ना. 4 वाजता उघडतो. 4 वाजता उघडता. फणस. चॉकलेट फणस माहिती ठेवत रे. मला घेऊन जाऊ देतस. बरं 4 वाजता. आंबा खाता. तू असंच खायचं आंबा? हो हो, तयार का? खूप आंबे खायचो आम्ही. भरपूर झाडं होती आंब्याची. आता फार कमी आहेत. फणस पण भरपूर असायचे. आता फणस काय दिसत नाही. हे आमच्या मामांचं दुकान. इथे गिरण पण आहे आणि लोक संध्याकाळच्या वेळीच इथे येतात आणि आपली सामानं घेऊ लागतात. आम्ही लहानपणी येऊन हळूच दरवाजा उघडून आत जाऊन या डब्यांमधनं चॉकलेट घेऊन खात. पण आज हे डबे एवढेच आहेत. तर मला कल्पना आहे की नक्कीच आमची जी छोटी मंडळी आहे ते नेहमी येऊन चॉकलेट खाऊन रिकामी करत असतील. खाते बसलेली मालकी. खातच गो, चॉकलेट खातच. पण आम्ही नेहमी मुठ्ठी भरून खिशे भरून पळून जायचो लांब. कधी आजोबांनी पकडलं की पाठीत धपाटा पडायचा आणि आम्ही रडत घराकडे जाऊ. तुम्ही येतात कुठे? चॉकलेट घ्यायला लपून छपून? लपून नाही. लपून नाही, सरळ घेतात ते. मामाकडे येऊन विचारून घेतात. आजोबांची भीती नाही ना. पप्पांकडनं घेतात. 5 रुपये देऊन. जरा पैसे वो प्लेटफॉर्म पे आने से भाग रहे इधर. सब मुंबई के. वो नहीं है, वो ऐसे वाले प्लेटफॉर्म से हम लोग बात करें. वो नहीं इससे ज्यादा या तो ट्रेन पकड़ेगी या तो कहोगे चाय चाय. लेकिन यहाँ पे प्लेटफॉर्म पे तरक्की हुई. फणस भरपूर लागले असत. यो रसाळ फणस असा. लहानपणी आम्ही भरपूर फणस खात असो. भाजी करतात आमच्याकडे आणि पेजेसोबत खात असत. तिची वारी भारी आहे. ह्या तिच्या लहानपणीच्या आठवणीतला फणस. त्या फणसाची ती गरे खायची, भाजी करून खायची. त्यामुळे ती आता त्या फणसाकडे आली. आता ती फणस काढल्या आणि त्या नशिबाने तो पिकलो हा. त्यामुळे ते आता काढता राहील खातं ना. काढ आता कसं ते आमका नाही काढू देणार. फिरवायला लागणार. फणसाला फिरवावं लागणार. टेक्निक विचारलं आजोबांची. फणसाला फिरवावं लागणार तरच तो पडणार खाली. मोबाईल हातात ही बघ ही बघ ही बघ. अरे ही बघ काढता बघ कशी. ही बघ ही बघ बघ. आता बघ मजा बघ. मी नाही काढतोय डोक्यात. अजून अजून दोनदा फिराय. डोक्यात कसं पडतलो. बंद करा. हा
आता त्या माणसाकडे घेऊन ये. चालू कधी करू पडल्यानंतर हा ठीक आहे पडल्यानंतर सांग मका कपडे खराब नको करू माझे. हलते पडतलो अरे खय चालू नाही तू या पटकन मका ह्या घेऊचा पडल्या पडल्यानंतर ये. पडलो टाक खालते नको टाकू नको ठेव. हाँ ऐसा नहीं तेल हाथ में लगा के ना तब खाए तो छूटता है इसका दूध. काढून घेऊ शकतो. बरोबर अच्छा है लेकिन मग वर्षानंतर मामीच्या मस्तच वाटतं. आणि काय स्पेशल काय? अरे तू त्यांचं काय जेवताना शूटिंग करतो ताटात भरपूर सोबत भाजी असायची बटाट्याची, फणसाची होता ना कधी जास्ती आमच्याकडे बघा जेवणाबरोबर आम्ही आंबे खातो. आज पण बटाट्याची भाजी. आप लोग खाते हैं आज क्या? वेगळं खाने के बाद आंबे. ऊपर का निकाल ये हमारे मालूम में ऐसा सब कुछ चलता है. ऐसा निकल के बनाते हैं. मतलब जो भी दाल के साथ खाए ना तो रायता के साथ भी खाते हैं राइस. पेज होईल. संध्याकाळचं मामासोबत आम्ही फिरायला जायचो बाईकवरनं आणि इथे जवळ पाटकरांचं दुकान आहे. तिथे आल्यावर नेहमी आम्ही लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात येऊ आणि मग तिथे पाया पडून झाल्यावर इथे तलावाकाठी आम्ही बसू. पण किती मस्त वाटतंय ते बसल्यावर. खूप शांत आहे, निवांत आहे आणि बरं वाटतं आहे. खूप बऱ्याच गोष्टी बदलल्या. 10 वर्षांनी ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं असेल ना. हो कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. एकदम रिलॅक्स्ड फील होत आहे मला. पुन्हा येईन नक्कीच. लक्ष्मीनारायणला भेटायला. हो काय सांगितलं सास देवाला? ते सांगायचं नसतं. तुझी विश पूर्ण होणार. नक्कीच होत. जेव्हा आई वडील आपल्या बाजूने उभे राहतात ना तेव्हा आपल्याला जगाची चिंता राहत नाही. आणि ह्या सगळ्या कठीण परिस्थितीत निष्ठाची आई निष्ठासोबत होती. स्त्री पुरुष तृतीयपंथीय असा लिंगभेद न करता मानवता हा धर्म मानून जर आपण पुढे चाललो ना तर आपला नक्कीच विकास होईल. लोकांच्या नजरा, लोकांची बोलणी, बिकट परिस्थिती या सगळ्यांवर मात करून निष्ठाने आपल्या कामावर निष्ठा ठेवली आणि हे दाखवून दिलं की आपल्या कामावर निष्ठा असेल तर आपण समाजातली आपली निष्ठा नक्कीच वाढवू शकतो. समाजाकडून तिरस्कार मिळूनही स्वतःला साबित करणाऱ्या LGBT समुदायाला खरंच सलाम.